समाचार अब तक, सत्य का साहस। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कृषी विभागांतर्गत येथील कृषी महाविद्यालय वसतिगृह परिसरात जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन कोकडे यांच्या हस्ते करण्यात आले। शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतमालाचे मूल्यवर्धन करावे। मूल्यसंवर्धित शेतमालाची विक्री केल्यास चांगला भाव मिळून अधिकचा नफा पदरी पडेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मुक्ता कोकडे यांनी केले। नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात या महोत्सवामध्ये सहभागी होऊन कृषी मालाची खरेदी करावी, असे आवाहन अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले। नागपूर येथील कृषी महाविद्यालय परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सव शनिवारी 23 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। नागपूर विभागातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेला नैसर्गिक व उच्च प्रतीचा शेतमाल नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे। नागपूर तसेच संपूर्ण विदर्भातून 200 शेतकरी गट, उत्पादक कंपन्या व शेतकरी कृषी महोत्सवात सहभागी झाले असून यामध्ये सेंद्रिय भाजीपाला, तांदूळ, कडधान्य, तृणधान्य, फळे व महिला गटांनी तयार केलेले चवदार पदार्थ उपलब्ध आहेत। तसेच तांत्रिक दालनामध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे, ड्रोन, शेती उपयोगी यंत्र, सेंद्रिय शेतीची दालन इत्यादी ठेवण्यात आले आहे। नागपूरकर नागरिकांनी शेतकऱ्यांनी पिकवलेला आणि शेतमालावर प्रक्रिया केलेल्या मालाची शेतकरी ते थेट ग्राहकमधून खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। समाचार पत्रसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल तुमसरे सह रिंकू पांतावणे, नागपूर। समाचार अब तक, सत्य का साहस।